जय मल्हार बांधवांनो, आज मी अहिल्यानगर येथे विळद या गावी आमचे मेंढपाळ बांधव पोपट बन्सी होटगर यांच्या घरी आलेलो आहे। हे आमचे मेंढपाळ बांधवांवरती 9 जून रोजी संध्याकाळी काही सशस्त्र दरोडेखोरांनी त्यांच्यावरती एक रात्री झोपीत असताना हल्ला केला आणि या आमच्या माता भगिनींना यांना एकदम जोराची मारहाण करून सुद्धा आज त्यांच्या हात मोडलेला आहे, डोक्यामध्ये लागलेला आहे, पाठीवरती खूप मार आहे। एवढ्या जोराची मारहाण करून सुद्धा यांच्या अंगावरील सगळे सोनं, यांच्याकडील एक 60 ते 70 हजार रुपये रकमेची कॅश होती, ते सुद्धा पैसे सर्व हे लोक लुटून घेऊन गेले। त्या पद्धतीचा गुन्हा नोंद झाला असून त्यातले काही आरोपी 15 तारखेला या नगरच्या पोलीस स्टेशनला पकडण्यामध्ये यश आलेले आहे। परंतु हेच गुन्हेगार पाठीमागच्या 4 जून रोजी हे गंगापूर मांजरी या गावी असाच गुन्हा घडण्यात आला। त्यापूर्वी 4 महिन्यापूर्वी सुद्धा बिडकीन या ठिकाणी सुद्धा असाच गुन्हा घडण्यात आला। तर माझी राज्य शासनाला, समाजाच्या नेत्यांना आणि सर्व सरकारमधल्या नेत्यांना विनंती आहे की जर मेंढपाळावरील तुम्हाला हल्ले थांबवायचे असतील तर मेंढपाळावरील जे हल्ले होत आहेत, मेंढपाळावरती जे गुन्हे करतायत त्या गुन्ह्यांना आपण अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत इन्व्हॉल्व करून त्या पद्धतीचं कायदा आपण पारित केला पाहिजे, जेणेकरून मेंढपाळ बांधवांना न्याय मिळेल। अन्यथा या माझ्या भगिनींना जे मारहाण केलेले ते आता आपल्या स्वतः तोंडून सांगतील। ती ज्यावेळेस आमच्याकडे आले तिने आम्हाला विचारलं सुद्धा नाही काही का आले, ते डायरेक्ट असे मोठमोठे वल्ले दांडे होते, ते आले असेच आणायला लागले। मग त्यांना जाग आली, मग ते थोडे पळाले, साईडला जोडीदार होते ते, पण मी तिथं एकटी होते। तर त्यांनी मग मला म्हणले नाही का सोनं द्या का काही द्या, असं काही विचारलं सुद्धा नाही। त्यांनी आले असेच हाणायला लागले, तर ओरडायला लागलं तर त्यांनी चाकू काढला। चाकू काढल्या मग आम्ही आणखीन घाबरलो, आमचे मेंढर पण गेले, एक मेंढी सुद्धा आतमध्ये नाही राहिली। वरून एवढे मेंढर पळून सुद्धा दुसरी गोष्ट त्यांनी आम्हाला इतकं मारलं की आमचा हात पण फ्रॅक्चर झाला। दुसरी गोष्ट डोक्यात मारे, पाठीला मारे, म्हणजे त्यांनी आम्हाला काही असं म्हणजे हेच नाही केलं, त्यांना असं जीवच घ्यायचा होता। त्यांनी म्हणजे अशी जगायचं आम्हाला म्हणजे असं हेच नव्हतं। त्यांनी आले असेच मारायचं हे केलं। आमच्या शेजारी जोडीदार होते, त्यांना पण मारण्याचं पण मारहाण केली। मग नेमकं काय आहे, आज आम्ही एवढं बाहेर हिंडून पण मग आमचा काही उपयोग आहे, आज लेकरं लहान लहान घेऊनच आहे ना। म्हणजे शेवटी किती काय केलं तर अवघडाची नाही, आवराची ते दुसरी गोष्ट म्हणजे असे विचार पण नाही करीत। ते म्हणत नाही का तुम्ही डाग द्या का सोनं द्या असं म्हणत नाही, ते डायरेक्ट जीव घ्यायलाच निघते। तसं मग अवघडाची नाहीये। आम्हाला असं वाटतं ह्यो मेंढराचा धंदा नकोय, आम्ही आमचं घरी असं काम करून खाल्लेलं बरं असं वाटतं आम्हाला, कारण की आमची इच्छाच नाही राहिली आता असा मेंढराचा धंदा घेऊन बाहेर हिंडावून राहावं म्हणून। तुम्हाला समाजाचे नेते कोण भेटायला आलते का? काय फोन बी नाही आला। एवढं दवाखान्यात आम्ही म्हणजे आमची परिस्थिती, आम्हाला उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, आम्हाला कोणी विचारलं नाही, काहीच नाही आम्हाला। म्हणजे इथले स्थानिक आमदार खासदार यांचे कोणाचे फोन कोण भेटायला आले नाही? आमदार नाही, खासदार नाही, कोणीच नाही आम्हाला। आज आमचे एवढं होऊन नुकसान होऊन एवढी मारहाण होऊन आम्हाला शेवटी आमचा दवाखान्याचा खर्च बिर्च आम्हालाच करावा लागला, कोण नसतं कोणाचं, म्हणजे अवघडच तसं। तर खरं बांधवांनो ही परिस्थिती आहे की हे राज्यकर्ते निवडणुका जवळ आले की जागे होतात, परंतु एवढी मोठी घटना होऊन सुद्धा आज यांना स्थानिक आमदार किंवा खासदार किंवा इथल्या स्थानिक कोण नेते किंवा महाराष्ट्रातील धनगर समाजाचे नेते यांच्याकडून यांच्या घटनेची कोणीही दखल घेतली नाही। आज एवढी यांच्या जवळली सोने असेल, पैसे असेल लुटून सुद्धा अक्षरशः यांना दवाखान्यामध्ये सुद्धा यांच्या पदरचे पैसे खर्च करावे लागतात ना, शासनाकडून कुठली मदत होत नाही। माझी शासनाला विनंती आहे की जे मेंढपाळ बांधवांवरती हल्ले झालेले त्या मेंढपाळ बांधवांना प्रत्येकी आपण 5 लाख रुपये मदत घोषित करावी। यांना अजून काय का गंगापूरच्या ज्या मांजरी या गावी हल्ला झाला त्या ठिकाणचे सुद्धा बांधव आज तागायत उपचार घेत आहेत। त्यामुळे सरकारला माझी विनंती आहे आणि समाजातल्या नेत्यांना विनंती आहे, आपण आमच्या या मेंढपाळ बांधवांसाठी कायदा अॅट्रॉसिटी अंतर्गत पारित करावा आणि ज्यांच्यावर आजपर्यंत हल्ले झालेत अशा मेंढपाळांना आपण त्वरित या अधिवेशनाच्या पूर्वी या लोकांना आपण त्वरित मदत करावी, आर्थिक मदत जाहीर करावी, अन्यथा आम्ही वेगळ्या पद्धतीने सरकारच्या विरोधात आंदोलन करू।
एवढं आपल्या माध्यमातून सांगतोय. धन्यवाद.